brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पेपर संजय राऊतांनीच फोडलेला आहे. संजय राऊत आपल्या बरोबर आहे तिकडे. 2 महिन्यापूर्वी जेव्हा वरळीच्या सभागृहात मराठीच्या प्रश्नावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तेव्हाच ते संकेत मिळाले. किती मुश्किल होतं सीट शेअरिंग, कारण बऱ्याचदा आपण बघितलं तर तेच भाग आहेत की जे एकेकाळी ते तुमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, तेच भाग मनसेचे पण स्ट्रॉंग होल्ड आहेत. पण आम्ही जागा वाटप आणि उमेदवार या मेरिटवर ही लढाई नगरपालिकांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षात झालीच नाही, म्हणून आम्ही थांबलो. भविष्यामध्ये विधानसभा येणार आहे, लोकसभा येणार आहे, तेव्हा पुन्हा आपल्याला एकत्र येण्यासंदर्भातच भूमिका घ्यावी लागेल. तेव्हा काय करायचं? आणि राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आघाडी होताना मला कठीण दिसते. त्यांची आवश्यकता जशी महापालिकेला आहे तशी पुढल्या निवडणुका सुद्धा लागणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फक्त महापालिकेपुरती युती नसणार आहे तुमची आणि राज ठाकरेची, किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेची. पण पाहताय माझा आवाजही मला आता मिळालेला, जो आवाज माझा गेला होता मधल्या काळात. बऱ्याच गोष्टी आहेत. राजकारण ही लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये तब्येतीकडे पाहून चालू. शेवटी उद्या 12 वाजता 2 ठाकरे बंधू ऑफिशियली निवडणुकीसाठी एकत्र येणार याची घोषणा होणार आहे. कारण आतापर्यंत फक्त चर्चा याच गोष्टीची सुरू होती की ते एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर आले आहेत, पुढे जाऊन निवडणुका एकत्र लढवतील नाही लढवतील. सीट शेअरिंगवर खूप चर्चा सुरू होत्या, बरेच दिवस ते सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि शेवटी कधी ऍक्च्युअल अनाउन्समेंट कधी होणार हे सगळं होतं. आणि शेवटी हा पेपर संजय राऊतांनीच फोडलेला आहे. संजय राऊत आपल्या बरोबर आहे तिकडे खासदार. बरेच दिवस तब्येतीच्या कारणामुळे ते मीडियासमोर येत नव्हते, पण जसजसं त्यांचा प्रेस कॉन्फरन्स सुरू झाला ते त्यांच्या एलिमेंटमध्ये दिसायला सुरुवात झाली. आजचा पेपर सुद्धा तुम्हीच फोडून टाकलात की 12 वाजता घोषणा आहे, कारण तुम्ही त्याच्यात लिहिलेलं नाहीये की युतीची घोषणा वगैरे, नुसतं फोटो टाकलंय आणि 12 वाजता हे तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटले. हा ट्रेलर आहे, पिक्चर आहे. महाराष्ट्राला कळतं मला काय सांगायचं आहे. आणि ज्या क्षणाची पत्रकार, राजकीय कार्यकर्ते किंवा शिवसैनिक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जे वाट पाहत होते त्यांना हे संकेत कळतात. असं आहे की आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची आज तारीख आहे, आजपासून सुरुवात झाली. त्याच्यामुळे जर युती होणार असेल किंवा एखादी आघाडी होणार असेल तर ती योग्य वेळी जाहीर करायला पाहिजे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार याच्याविषयी लोकांच्या मनात शंका नव्हती. 2 महिन्यापूर्वी जेव्हा वरळीच्या सभागृहात मराठीच्या प्रश्नावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तेव्हाच ते संकेत मिळाले. ही सुरुवात आहे. आणि त्यानंतर सातत्यानं ही राजकीय युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि त्याला यश आलं. याला स्वतः माननीय राज ठाकरे यांनी जो समंजसपणा दाखवला की मराठीच्या प्रश्नावर मी सर्व मतभेद विसरून 2 पावलं मागे पुढे जे काय आहे ते करायला तयार आहे, यातच सगळं आलं. आणि उद्धवजींनी सुद्धा तीच भूमिका स्वीकारल्यावरती फार अडचणी राहिल्या नाहीत. जागा वाटप वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी असतात. प्रत्येक पक्षाचे प्रत्येक भागात कार्यकर्ते असतात. जरी युती झाली नाही तरी एका पक्षाला सुद्धा कार्यकर्त्याचे समाधान करता येत नाही. एकेका ठिकाणी 15-15, 16-16 इच्छुक असतात. त्यातल्या एकालाच उमेदवारी मिळते. 14 लोक 15 लोक नाराज होतात. हे सर्वत्र आहे. आणि आघाडीमध्ये एकमेकांना त्याग करावा लागतो, काही गोष्टी सोडाव्या लागतात, मन मोठं करावं लागतं, तेव्हा आघाडी किंवा युती टिकते. खास करून मोठा भाऊ असेल तर त्याला जास्त मन मोठं करावं लागतं, ऍडजस्टमेंट त्यांना जास्त करावी लागते. मोठ्या भावाची जबाबदारी आहेच ना. तुम्ही जर स्वतःला बाप समजत असाल तर बापाचं पण कर्तव्य आहे. मोठा भाऊ समजत असाल तर आमचं कर्तव्य आहे की आमच्या बरोबर आलेल्या आमच्या दुसऱ्या भावाची व्यवस्था नीट व्हायला पाहिजे, त्याला सन्मानानं वागवायला पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. हे आमचं नक्कीच काम आणि कर्तव्य आहे सगळ्यांचं. राऊतसाहेब, तुम्ही मगाशी म्हणालात की राज ठाकरेंनी समंजसपणा दाखवला आणि त्या मार्गामुळे 2 महिन्यापूर्वी 2 ठाकरे बंधू कसे एकत्र आले, मराठीच्या मुद्द्यावरती, स्पेसिफिकली मुद्द्यावरती ते एकत्र आले होते. अलायन्स होणार हे पण जवळपास ठरलेलं होतं. पण भावाभावानी एकत्र येणं, कुटुंबाने एकत्र येणं,
मुद्द्यावरती एकत्र येणं आणि निवडणुकीमध्ये सीट शेअरिंगची अंडरस्टँडिंग करून एकत्र येणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. खूप सोपी गोष्ट नाहीये, कारण ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना एकत्र यावं लागतं. हा तर पहिला टप्पा आहे असं म्हटलं पाहिजे. किती मुश्किल होतं सीट शेअरिंग, कारण बऱ्याचदा आपण बघितलं तर तेच भाग आहेत की जे एकेकाळी ते तुमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, तेच भाग मनसेचे पण स्ट्रॉंग होल्ड आहेत. त्याच्यामध्येच वाटपाचं मुश्किल होतं. वेगवेगळे तुमचे भाग असतील तर सोपं पडतं. काँग्रेस आणि तुमच्यामध्ये त्या मानाने तो इश्यू नव्हता. आमचे गड हे एकच आहेत. विशेषतः राज ठाकरे यांचा अजेंडा मराठी माणसांचाच आहे, आमचाही आहे. आणि मुंबईतल्या मराठी माणसाची पिछेहाट पाहता काही जे गड आहेत त्याच्यामध्ये दादर आहे, लालबाग परळ आहे, भांडूप विक्रोळी असेल किंवा अजून काय असेल, असे 5-6 भागातच हा सगळा मोठा जो खेळ आहे तो होत असतो मराठी म्हणून. त्याच्यामुळे नक्कीच जागा वाटपामध्ये दोन्ही बाजूकडून साधारण या भागामध्ये जागा राहाव्यात आपल्याकडे अशी चर्चा होत असते. पण तरी सुद्धा हे सगळे विषय सामंजस्याने सुटलेले आहेत. जागा तुमच्याकडे राहिली का आमच्याकडे राहिली काय, ती मराठी माणसाकडे किंवा ठाकरे बंधूंकडे राहावी, या युतीमध्ये राहावी आणि ती जिंकावी. या भूमिकेतून आम्ही दोन्ही बाजूनी काम केले. कोणाकडूनही ताणतणाव फार झाला नाही. भाजपने एक नवीन ट्रेंड सुरू केलाय की ठीक आहे, जागा तुमची, उमेदवार आमचा. निलेश राणेंना दिलं किंवा मुरजी पटेलना दिलं वगैरे, तर तसं पण काही तुमच्यामध्ये आहे थोडंसं की जागा तुमची, उमेदवार आमचा वगैरे असं वगैरे? बघा, मनसेकडे सुद्धा चांगले कार्यकर्ते आहेत. कधी काळी मनसेने मुंबईत चांगल्या जागा जिंकल्या होत्या, त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्याने सुद्धा शिवसेनेच्या पद्धतीनं बांधणे केलेले आहे. शाखा असतील, विभाग अध्यक्ष असतील किंवा अन्य काय असतील, नेतेगण असतील, तर त्यांनी शिवसेनेच्या पद्धतीनं बांधणी केल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. पण आम्ही जागा वाटप आणि उमेदवार या मेरिटवरच दिल्या. जो जिथे निवडून येऊ शकतो जो त्याच्यानुसार जिथे निवडून येईल त्याने ती जागा लढायची, हे आमचं ठरलं. खरी लढाई आता सुरू झाली. कारण आता ते जे नॅरेटिव्ह तुम्हाला पाहिजे मराठीच्या मुद्द्याचं, कसं आहे की मुंबई खूप पुढे निघून गेली आहे आताच्या परिस्थितीमध्ये, आणि तुम्हाला पुन्हा एकदा त्या पद्धतीचं वातावरण जागं करायला लागेल मुंबईमध्ये. त्याची कितपत तयारी आहे? कारण शेवटी मुंबईमधला मराठी टक्का घसरला याच्याबद्दल वादच नाही. यातही वाद नाही की या मुद्द्यावरनं सतत निवडणुका लढवता येत नाही. एका पद्धतीने ब्रह्मास्त्र आहे, तुम्ही किती वेळा ते काढत राहणार आहात. हे ब्रह्मास्त्र दोन्ही ठाकरे बंधूंना कशा पद्धतीने पेलवेल आणि त्या दृष्टीने काय पुढची स्ट्रॅटेजी असते? बघा, मुंबई खूप पुढे निघून गेली. याचं कारण असं आहे की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईवर पहिल्यापासूनच काही लोकांचा डोळा आहे की मुंबई स्वतंत्र करावी. पण मोठ्या संघर्षातूनही मुंबई मराठी माणसाला मिळाली, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि तेव्हाही मुंबईत मराठी टक्का हा तसा नगण्य होता. आणि गेल्या काही वर्षात ही आडवी मुंबई जी आहे ती उभी झाली. त्याच्यामुळे ज्या उभ्या मुंबईमध्ये जे सगळे लोक राहायला आले ते आमचे नाहीत. त्यांना या मुंबईशी कोणतंही भावनिक नातं नाही. मुंबई कुठे गेली, ती स्वतंत्र झाली किंवा अन्य राज्यात जोडली तरी त्यांना काही पडलेलं नाही. त्यांचा संबंध पैशाशी, व्यापाराशी, व्यवहाराशी. अशा वेळेला ही मुंबई महाराष्ट्रातच राहायला पाहिजे, यासाठी लढणारा कोण आहे तर मराठी माणूस आहे. दुर्दैवानं मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्यामुळे 2.5 ते 3 लाख जो लढाऊ कामगार होता तो देशोधडीला लागला, जो लढवय्या होता. तरीही आज मुंबईमध्ये मराठी स्पिरिट आहे आणि ते राहणार. मुंबईमध्ये जो टक्का राहिलाय मराठी माणसाचा, त्यातले बहुसंख्य लोक आता अशा हुद्द्यावर नोकऱ्या करतात की त्यांना ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. जे मराठी आहेत जे मराठी आहे आणि त्या उभ्या मुंबईत राहत आहेत आता. ते उभ्या मुंबईत अगदी वरून ती मुंबई बघत असतात आणि त्यांना 55 वर्षापूर्वी या मुंबईसाठी काय केलं ही पिढी आता राहिली नाही. ही आमची शेवटची पिढी आहे की आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी या मुंबईसाठी जे कष्ट घेतले, जो संघर्ष केला, जो तुरुंगवास भोगला, ते आता आमच्या पुढल्या पिढीला किंवा आताच्या पिढीला नवीन जे आले त्यांना काही पडलेलं नाही. माझ्या मुलांना कदाचित असेल, तुमच्या मुलांना असेल, त्यांना सगळं सांगावं लागतं. हे हुतात्मा चौक म्हणजे काय, स्मारक म्हणजे काय, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय, हे जे स्पिरिट आहे ती न समजणाऱ्या पिढीबरोबर आम्हाला डील करायचं आणि ती मराठी आहे. आम्ही त्यांना सांगतो मराठी मराठी मराठी, पण ते ग्लोबलमध्ये गेले. ते ग्लोबल आणि परत या भारतीय जनता पक्षानं सगळ्यांना अशा पद्धतीनं
गुंगीची औषधं दिलेली आहेत बरं का, त्यांच्या डोक्यात जी धर्मध्वजा फडकावलेली आहे त्याचाही परिणाम लहान लहान निवडणुकीमध्ये होतो. पण तरीही मुंबईचं स्पिरिट हे मराठीचं आहे आणि मराठी राहणार. आणि म्हणून दोन ठाकरे एकत्र येणं आणि निवडणुकांना सामोरं जाणं हे मुंबईचं राजकारण आपल्या हातात राहण्यासाठी आहे. हे राजकारण सुद्धा आहे. मराठी माणसाचा दबदबा मुंबईच्या राजकारणात राहावा यासाठी म्हणून ही लढाई असणार आहे का ठाकरे ब्रँड टिकावा म्हणून ही लढाई असणार आहे? बघा, मुंबईची लढाई ही ठाकरे ब्रँडशिवाय पुढे जाऊ शकत नाही. मराठी माणसाची लढाई प्रथमच या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये माझ्या लोकांना न्याय हक्क मिळावे म्हणून एक संघटना स्थापन झाली, शिवसेना म्हणून. त्याच्यामुळे ब्रँड तर आहेच ना. ठाकरे नावानंच मराठी माणूस उभा राहतो आणि पेटतो आणि चेततो ना. आतापर्यंत जे संघर्ष झाले मराठी माणसाचे ते केले कोणी? ठाकरेंनीच केले ना. इतर कुठल्या पक्षांनी मला सांगा की मराठी माणसासाठी शिवतीर्थावर, रस्त्यावर, एअर इंडियात घुसून, अजून कुठे जाऊन मराठी माणसासाठी आवाज उठवण्याचं काम सातत्यानं ठाकरे ब्रँडनेच केलंय. हा इतिहास झाला ना. मग इतिहास का पुसता येईल का? इतिहास आहे ना. आणि सातत्याने ह्याच भूमिकेनं शिवसेना काम करते आजही. शिवसेनेच्या कामाची दिशा बदललेली नाहीये, तेच काम करते शिवसेना. पण निवडणूक लढवताना राऊतसाहेब तुम्हालाही माहितीये की फक्त कारण शेवटी लोकसभेमध्ये सुद्धा पण जो आपण चमत्कार बघितला मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं मराठी मुस्लिम कॉम्बिनेशन वर्कआउट झालं. अनेक अशा लोकांनी तुम्हाला मतदान केलं की ज्यांनी यापूर्वी तुम्हाला कधी मतदान केलं नव्हतं. आता राज ठाकरे तुमच्या बरोबर आलेले, मराठी मतदारच तुमच्या बरोबर जोडण्याचा प्रयत्न आहे. पण त्याच्या पलीकडे जो मुंबई आहे मोठ्या प्रमाणावर, तुम्हीच म्हणताय त्या पद्धतीने, जी मराठी भाषिक मुंबई नाहीये एका पद्धतीने, त्यांचं काय जे एकेकाळी तुम्हाला मतदान करत आहे का? मराठी मतांच्या पलीकडे ठाकरे इतर लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, ती मतं आपल्याला पडणारच नाहीत असं समजूनच पुढे असणार आहे? असं अजिबात नाहीये. नरेंद्र मोदी, अमित शहाचा उदय होण्यापूर्वी गुजराती, मारवाडी, जैन, हिंदी भाषिक मतं शिवसेनेलाच पडत होती मुंबईत मोठ्या प्रमाणात. थोडी काँग्रेसला जात होती. पण या सगळ्यांना त्यांचा नवीन विश्वगुरू भेटला अचानक, आणि त्यांना जी अफूची गोळी दिली धर्माच्या नावावर, त्याच्यामुळे ही मतं आमच्यापासून काही प्रमाणात दूर गेली. पण महानगरपालिकेमध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे, आमचे नगरसेवक, आमचे कार्यकर्ते जे खाली काम करत असतात त्या जोरावर मुंबई आम्हाला यांचं मतदान होईल. आता मी म्हणणार मुस्लिम मतदान, लोकसभेला आम्हाला मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी मतदान, विधानसभेलाही केलं. आणि आता काँग्रेस स्वतंत्र लढते आहे, त्याच्यामुळे ही विभागणी होईल का असं म्हटलं जातं. माझ्यानुसार जो जिंकतो, जो जिंकणार, जो भाजपचा पराभव करू शकेल अशांच्या मागे हा मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने उभा राहतो. हिंदी भाषिकांमध्ये आमचं चांगलं आधी पकड आहे. मुंबईतल्या विधानसभा, लोकसभेला काय झालं त्यापेक्षा महानगरपालिकेत हा सर्व समाज आमच्याबरोबर मोठ्या प्रमाणात राहील अशी आम्हाला अजून खात्री आहे. काँग्रेसबद्दल तुम्ही आता विषय काढलाच म्हणून तुम्ही त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणालात की तुम्ही राहुल गांधींशी बोलणार वगैरे. पण मला असं वाटत नाही काँग्रेसला आता काही लोकल निवडणुका तुमच्या बरोबर लढायच्या. त्यांची 29च्या दृष्टीने तयारी सुरू आहे. खरं आहे की त्यांची कुठली तयारी सुरू आहे मला माहित नाही, पण त्यांच्या काही अडचणी असतात आणि त्यांचा राज ठाकरे अडचण, त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा संपूर्ण जो ग्रुप आहे इंडिया ब्लॉक किंवा महाविकास आघाडी, त्यातला हा एकमेव राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे विचार आणि धोरणं ही त्यांच्या पद्धतीनं चालत असतात. आणि मग आम्ही वर चर्चा केली काय, त्यांनी खाली अधिकार दिलेले असतात. स्थानिक पातळीवरती बघितलं जाईल तर स्थानिक पातळीवरच्या लोकांना वाटत असेल की त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे भविष्यामध्ये विधानसभा येणार आहे, लोकसभा येणार आहे, तेव्हा पुन्हा आपल्याला एकत्र येण्यासंदर्भातच भूमिका घ्यावी लागेल. तेव्हा काय करा. आणि राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आघाडी होताना मला कठीण दिसते. त्यांची आवश्यकता जशी महापालिकेला आहे तशी पुढल्या निवडणुका सुद्धा लागणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फक्त महापालिकेपुरती ही युती नसणार आहे तुमची आणि राज ठाकरेंची, किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंची? बघा, फार किरकोळ स्वार्थासाठी अशा युत्या होऊ नयेत. जर आम्ही आणि सन्माननीय राज ठाकरे एकत्र आलेलो आहोत
ते फक्त महापालिका घेण्यासाठी का नाही, आम्हाला महाराष्ट्राची सत्ता घ्यायची आहे. 2029चं आपण आता भविष्य सांगू शकत नाही काय होईल ते. कोण राहील दिल्लीमध्ये, कोण जाईल. रामकृष्णही आले गेले, लक्षात घ्या. रामकृष्णही आले गेले, तेही राहिले नाहीत. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या राज्याची काय वाताहत झाली रामकृष्णानंतर, कशी यादवी माजली, हे हिंदुत्ववाद्यांना पक्का माहीत असायला पाहिजे. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतायत त्यांना माहिती असायला पाहिजे की शाश्वत कोणी नाही, अजरामर कोणी नाही आणि अजिंक्य कोणी नाही. तर 2029 तुम्ही आता भविष्य करू शकत नाही. ठाकरे महाराष्ट्राची सत्ता घ्यायला एकत्र आले आहेत आणि लोकांनी ठरवलं तर ते त्या पद्धतीनं मतदान भविष्यात करते. पण हा कॉन्फिडन्स आहे की हे विशफुल थिंकिंग आहे की असं राहावं म्हणून? नाही बघा, हे दोन्ही आहे. हे दोन्ही आहे. ही इच्छा पण आहे आणि तुम्हाला असं वाटतं आमच्यासारख्या शिवसेनेमध्ये किंवा बाळासाहेब ठाकरेंबरोबर ज्यांनी काम केलं, ज्यांनी उद्धव आणि राज ठाकरे या दोघांबरोबर काम केलं, असे माझ्यासारखे असंख्य लोक आहेत. त्यांना असं वाटतं की हे व्हायला पाहिजे, ज्याला तुम्ही विशफुल थिंकिंग म्हणता. ही या राज्यातल्या बहुसंख्य जनतेची इच्छा आहे. त्यांनी फक्त 10,000 आणि 1,500च्या किमतीत स्वतःला विकू नये. ते थांबलं तर नक्कीच ह्या इच्छा पूर्ण होतील. पण त्याचबरोबर तुम्हालाही माहिती आहे राऊत साहेब, आजकाल मेहनत घ्यावी लागते. आता घरात बसून निवडणुका लढवता येत नाही. तुम्ही बघितलं आता नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये लोकल निवडणुका राहिलेल्या नाहीये. त्या सुद्धा ज्या पद्धतीने लढवल्या गेल्या, या पद्धतीने, पण पक्षाचा अधिकार ते चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, आम्ही ह्या यशवंतराव चव्हाणांपासून या निवडणुका बघितलेल्या आहेत. या स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडण्याची प्रथा आणि परंपरा आहे. पण आता काय झालंय की प्रत्येक निवडणूक आम्हाला जिंकायचीच आहे. साम दाम दंडभेद अशा पद्धतीनं नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथम पाहिलं मी. ज्या नगरपालिकेचं बजेट 25 कोटी या वर्षाला, तिथे 100 कोटी रुपये खर्च झाले जिंकण्यासाठी. कुठून येतो पैसा? या नगरपालिका निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्याने 5-5 चार्टर फ्लाइट्स, 5-5, 10-10 हेलिकॉप्टर्स बुक केलेली होती. कशा करता? काही निवडणुका आपण लोकांवर सोडल्या पाहिजे. आता जर त्याचं स्वरूप बदललं असेल तर तुम्हालाही त्या स्वरूपात जावंच लागेल ना. ही जायला पाहिजे. पण ज्या पद्धतीनं पैशाचा वारेमाप तुफान वापर सुरू होता, तुफान, त्या हत्तीच्या पायाखाली जाण्यापेक्षा आम्ही कार्यकर्त्यांवर सोडलं. तुम्ही, आम्ही आहोत तिकडे, काय अडचण असेल तर तुम्हाला कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची. ठीक आहे, आमच्या जागा कमी आल्या, पण आमचं मतदान जर तुम्ही पाहिलं, आमचा मतदार जागेवर आहे. ठीक आहे, आमच्यापेक्षा कोणी 500 मतांनी जास्त आहे, ही विकत घेतलेली मतं असतात. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत सगळ्यात जास्त पैसे खर्च केले. हा पैसा येतो कुठून, याचा कोणाला प्रश्न पडलाय? भाजपच्या विरोधात लढून सुद्धा त्यांच्या निवडून आले. नाही, ठीक आहे, आले असतील निवडून. आणि आता तर ते एकत्र आहेत. भाजप, शिंदे महापालिकांमध्ये सगळ्या ठिकाणी एकत्र आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, सगळ्या. एकनाथ शिंदेचा पक्ष हा त्यांचा पक्ष नाही, तो अमित शहाचा पक्ष आहे. अमित शहाने निर्माण केलेला पक्ष आहे तो. काय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नाही. बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्यांना दिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचं पुण्य त्यांना मिळालेलं आहे. चुनाव आयोग, सर्वोच्च न्यायालय, हे सगळे चरणदास आहेत सत्तेचे. त्यांनी संविधानानुसार निर्णय दिला का नाही, प्रकरण अजून कोर्टामध्ये पेंडिंग आहे. पहा ना, 21 जानेवारीला आता सुनावणी ठेवली आहे. निवडणुका झाल्यावर न्यायालयाला कळत नाही की महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या आधी हा निकाल द्यायला पाहिजे होता. पण प्रत्येक संधी ही त्यांना दिली जाते निवडणूक लढण्याची आणि या आमच्या पुण्याईवर जिंकण्याची. तर पण तरी सुद्धा भाजप, शिंदे एकत्र येणं हा चॅलेंज वाटतं तुम्हाला मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी? कारण तुमचे अनेक नगरसेवक. तुमचं म्हणणं, पण शिंदे आणि भाजप हे एकमेकांचे उमेदवार पाडतील. वाटतं तुम्हाला? 100% पाडण्याचा प्रयत्न करतील. मुळात संघर्ष जो आहे हा फडणवीस शिंद्यांमधला आहे. ही लढाई नगरपालिकांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षात झालीच नाही, म्हणून आम्ही थांबलो काही काळ. ही लढाई फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आहे. हे महाभारत आहे त्यांच्यात चाललेलं. बरं, आता त्याच्यामध्ये दुर्योधन कोण आणि धर्मराज कोण त्याचं त्यांनी ठरवायचं. अजित पवार कोण आहे त्याच्यामध्ये? अजित पवार कोण आहे त्याच्यामध्ये? फासे टाकतायत. विदूर,
शकुनी बघतायत. त्यांनी आपल्या काकांबरोबर युती केली ना. भाजप बरोबर आहेत, पण माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाची युती करतायत. युती आता महायुतीमध्ये आहेत की महाविकास आघाडीत आहेत, यालाच विदुरनीती म्हणतात. नाही, पण हेच आहे ना, शेवटी भाजप म्हणतं की बघा आमच्या यशामुळे ठाकरेंना एकत्र यावं लागलं, तिकडे पवारही आता एकत्र आहे. यश कसलं आहे? हा निर्णय आम्ही 1 वर्षापूर्वीच घेतला की आम्हाला एकत्र यायचं आहे म्हणून. हे कोण सांगणार, श्रेय घेणार? शरद पवारांच्या पक्षाने काय करायचं त्यांचा प्रश्न आहे. मुळात अजित पवार महाविकास आघाडीशी युती करतायत याच्यावर बोला. ठाकरे ते एकत्र येणारच होते, ही काळाची गरज होती आणि जनतेचा रेटा होता. ठीक आहे राऊत साहेब, आता काय उद्या 12 वाजता कळेलच सगळ्या गोष्टी. पण जाता जाता शेवटचं मला तुम्हाला विचारायचं, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही आता प्रचार करताना दिसणार आहात की म्हणजे सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सेस सुरू होणार आहेत परत, की रेग्युलर, की कसं असणार आहे ते? आता तशा सुरू झालेल्या आहेत गरज म्हणून. आता महानगरपालिका, माझी तब्येत आता हळूहळू सुद्धा ते आकार घेते. आपण पाहताय माझा आवाजही मला आता मिळालेला आहे, जो आवाज माझा गेला होता मधल्या काळामध्ये. बऱ्याच गोष्टी आहेत. राजकारण ही लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये तब्येतीकडे पाहून चालत. पण ते करत असताना तुम्हाला पंतप्रधान अमित शहा सगळेजण तुम्हाला फोन करून विचारत होते काय कसं आहे, बरं आहे ना वगैरे. त्या दिल्ली मिस करताय तुम्ही की काय? म्हणजे नक्कीच दिल्ली मिस करतो. प्रधानमंत्र्यांनी चौकशी केली, देवेंद्रजी करतात, केंद्रातले मंत्री करतात, अजूनही करतात फोन मला, असं नाही. व्यक्तिगत नाती तर असतातच ना. पण आता फुल फ्लेजेड निवडणुकीत उतरू शकाल तुम्ही, भाषणं बिषणं सगळं सगळं करणार. खूप धन्यवाद राऊत साहेब, तुम्ही बोललात त्याच्याबद्दल. आणि उद्या 12 वाजता काय होतं ह्याच्याबद्दल म्हणजे आमची सगळ्यांची उत्सुकता आहेच. कशा पद्धतीने ते अनाऊन्स होते, सीट शेअरिंग काय होतं, भांडणं होतात नाही होतात, सगळ्यांवरती आपण लक्ष ठेवूया. पण राऊत साहेब, आज तुम्ही आता ताबडतोब आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे आभार.